नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। काल रात्री साधारणपणे 2:30 वाजता आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमेअंतर्गत इथे आम्हाला एक व्यक्ती मिळाली होती। कोण आहे ते तुमचे म्हणताय? हां, रोटी काय विचारतात ते बघा, आमच्यावर येतात का घरी आमच्या? हां, आपल्याला चला चलता का? आणि साधारणपणे 25 ते 30 या वयोगटामधली ती व्यक्ती आहे। अतिशय वाईट अवस्थेमध्ये ती व्यक्ती आहे। आपण पाहताय मंडळी की इथे साईबाबांचा फोटो आहे आणि त्या साईबाबांच्या फोटोशी बोलत ती व्यक्ती इथे बसलेली होती आणि अतिशय वेगवेगळे हावभाव ती करत होती। आम्हाला थोडा संशय आला म्हणून आम्ही इथे गाडी थांबवली आणि आम्ही त्या व्यक्तीशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला आणि मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे त्या व्यक्तीचं। तर आज आम्ही दिवसा मुद्दाम त्या व्यक्तीला पाहण्यासाठी इथे परत आलेलो आहोत, कारण आम्ही काल खूप प्रयत्न केला। त्यांनी काल आम्हाला यायला साफ नकार दिला आणि त्यांना आम्ही असं त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठे नेऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा आज इथे अजून एक प्रयत्न करण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण पाहताय की इथे अस्तव्यस्त असे कपडे पडलेले आणि इथे हा साईबाबांचा फोटो आहे। ही जी व्यक्ती आहे हे पहा, आम्ही काल जेव्हा त्यांना विचारली माहिती त्यावेळेस त्यांनी त्यांचं हे नाव बुलढाण्याचा पत्ता आहे काहीतरी आणि गडचिरोली असं लिहिले आणि आपण पाहताय की इंग्लिशमधून त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा इथे लिहिलेला आहे। तर आता आपण ती व्यक्ती आपल्या सोबत येते का हे पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि या व्यक्तीला अतिशय मदतीची गरज आहे, त्यामुळे आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता इथे पोहोचलेली आहे। चला तर मग आपण ती व्यक्ती आपल्या सोबत येते का ते पाहूयात आणि या व्यक्तीचा फोटो व्हिडिओ ऑलरेडी आपण एका संस्थेला पाठवून ठेवला आहे। तर पाहूया आपण त्यांची काय मदत करू शकतो ते। हो देते तुम्हाला, बस आता। हो आता काय करूया, आपण हे सगळं घेऊया, या तो फोटो घेऊया। चला या योगी दादा, चला हे घ्या, आपण आता हा फोटो घेऊन जाऊया। हे घ्या करा, चला ते बघा आपण गाडीमध्ये जाऊन जेवण करून मग घेऊयात परत। चला या, भूक लागली ना? हो, चला या या, चला हां या इकडे आपण जाऊ, चला हां। नको नको, तुम्ही ह्या सोबत काउंटर बिस्किट सर्व वया घ्या त्यांच्या। चला या इकडे, चला हे पहा आपण गाडी ठेवली ना इकडे। हां ते राहू नको, राहू ठीक आहे, आपल्या गाडीत बसूया। हो देऊया, चला या योगी दादा, चला हो देणार 10 रुपये दिली। नाही तर गाडीत बसू द्या ना, इथे पाऊस लागेल ना। जिंदगी जिंदगी दीवाने आई बाबा आपण ट्राय केलं आहे नको, आई नको काढू गं। अरे बाबा आईला भाव जिभा ऐका, आपल्याला चांगल्या ठिकाणी जायचंय, गावाकडे जायचं ना, घरी जायचं ना बाबा, गावाकडे जायचं का नाही? चला माझ्या गाडीत जाऊया आपण। म्हणजे लढता मा काही करता का एवढं बोल, काही खोटं बोलेल नाही। पोलीसची गाडी आहे तर मित्र, नाही ना, मी कुठं जाणार आता? म्हणूनच यायला
कुठले मम्मी चेतन मुंगे सर आहेत आणि हे गिरीश कुलकर्णी सर आहेत. तर आज आपण 112ला कॉल केलाय आणि ताबडतोब पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलंय. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये आता घेऊन जाऊ शकतोय. आता पुढची प्रोसेस पूर्ण करून त्यांना घेऊन जाऊ. हो हो सुरुवात करून घ्या. हो हो यांना मानसोपचाराची अतिशय गरज होती. त्याच्यामुळे आम्ही यांना डॉक्टर भरत वाटवानी त्यांचं अतिशय पर्वत एवढं मोठं कार्य आहे. रस्त्यावरती जे मनोयात्री सापडतात त्यांचं पुनर्वसन त्यांच्या कुटुंबियांमध्ये यांच्यामार्फत केलं जातं. आणि एवढंच नाही तर त्यांच्यावरती औषधोपचार करून त्यांना बरं करून कुटुंबाचं काउन्सिलिंग करून हे त्यांना त्या कुटुंबामध्ये परत पाठवतात. आणि त्याच्यानंतरसुद्धा तिथे मोफत औषधं यांच्यामार्फत पोचवली जातात. म्हणजे इतकं मोठं यांचं कार्य आहे. ज्यावेळेस आपल्या किनारा वृद्धाश्रमाची शोध मोहीम असते आणि आपल्याला असे मनोयात्री सापडतात त्यावेळेस आपण डॉक्टर भरत वाटवानींच्या श्रद्धा फाउंडेशन ह्या कर्जतच्या संस्थेशी संपर्क साधत असतो. ते आपल्याला मदत करत असतात. तर मी डॉक्टर भरत वाटवानी सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद देते. अनेक लोकांचे ते आशीर्वाद घेत आहेत आणि हे जे महान कार्य यांच्या संस्थेमध्ये चालू आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देते. असेच आज आमच्या योगेश दादाचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही त्याला इथे श्रद्धा फाउंडेशनमध्ये आणले आणि आता योगेश दादा त्याच्या घरी बरा होऊन जाईल आणि तो त्याच्या कुटुंबियांमध्ये एक नॉर्मल आयुष्य जगायला लागेल. हीच आज आम्हाला इथे खूप आनंद होतोय. आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमने आज इथपर्यंत त्यांना आणून पोहोचवलंय. मी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि योगेश दादाला त्याच्या भविष्यासाठी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.